हा 230 व्होल्टेज येणार तोपर्यंत आपल्याला 0 पासून 4 पर्यंत आणायचं आहे. ज्यावेळेस 230 व्होल्टेज येईल त्यावेळेस तुमचं सिस्टम रेग्युलर चालू होईल. दरवेळेस हे 0 पासून इकडं मागचं स्विच ऑन ऑफ करायची गरज नाही. इथलं स्विच ऑन केला, स्टॅबलायझर ऑन करायच्या पहिले हा 1 वर पाहिजे स्विच, त्याच्यानंतर तो 4 वर आणायचा आहे. 230 व्होल्टेज हे कंपल्सरी स्टेबल होऊन जाईल तुमचं. ॲम्पियर दाखवते त्याच्यामध्ये हा 230 व्होल्टेज आला. किती वर घ्यायचं? 230 येण्यासाठी 4 वर घ्यावा लागेल. 4 वर घ्यावं लागतं. हो. हा मोबाईल पॉड आहे. मोबाईलला आपण इथून कनेक्शन दिलेलं आहे, 1 नंबरचं सिग्नल दिलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप वगैरे काही XYZ काही सिस्टीम लावाल त्यावेळेस तो तुम्ही डायरेक्ट चालू करू शकता. आता समजा एखादा लॅपटॉप वगैरे काही लावलं आहे तुम्ही इथून प्ले केलं हे 2 मास्टर बटन यायचे, हे 0 dB वर ठेवायचे आणि जे आता आपण गाण्यासाठी 1 नंबर चॅनल आहे इथं परमनंट केलेलं आहे. तुम्हाला जो आवाज लागतो तो इथून तुम्ही देऊ शकता. आता हे चालू आहे तुमची पाठीमागच्या स्पीकरची सिस्टीम. आता हे चालू आहे या साईडचा स्पीकर आहे. आता हे 1 आणि 2 नंबर जे दिलेले हा 1 नंबरला इथं स्पीकर आहे, 2 नंबरला ज्याला मॉनिटर स्पीकर म्हणतात स्टेजवरचे. ज्यावेळेस आपल्याला समोर बसेल असतात त्यावेळेस काही गाणे काही लेक्चर चालू असतात त्याला एकदम नॉर्मल आवाज द्यायचा, त्यावेळेस हे समोरचे चालू होईल. पाठीमागच्याचा आवाज जो आहे तो इकडून आता हे पुढचे बंद झाले. पाठीमागचे स्पीकर आहे, आता पुढचा हा स्पीकर चालू आहे. हा स्पीकर पाठीमागचे बंद. हे तुमचे फ्रंटचे इकडचे बॅकचे. हा त्याचा ॲम्प्लिफायर हे जर बंद केलं तर बंद होऊन जाईल. ॲम्प्लिफायर एक मिनिट डबल करून सांगा. ॲडॅप्टर दिलेलं आहे आपल्याला इथं नाही आहे तुमच्याकडे. आता कुठे ठेवलं आहे ते सापडत नाही. आता त्याच्यानंतर हे जे माईक दिलेलं आहे आपलं टोटल इथं लावले 4 असे डायरेक्टचे माईक आहे आणि 2 असे माईक आहे. अजून एक माईक तुमचा 8 आणि 9 नंबरला दिलेलं आहे हे 2 माईक. हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो. हे बटन तुमचे जे आहे घड्याळात 9 वाजल्याच्या पुढे जायला नाही पाहिजे. आत्ता ज्या मागाशी मी आलो ना त्यावेळेस हे बटन इथं केलेलं होतं. ते शिट्टी वगैरे मारणं त्याच्यानंतर एकदम जोरात आवाज होणं त्याचे हे बटन जे आहे मॅक्स टू मॅक्स एवढं या लेवलला पाहिजे. 9 म्हणजे नाही सरळ म्हणजे 12. हे गाण्याचं आहे. हे गाण्याचा तुम्हाला आवाज कळण किती प्रमाणात ठेवायचं, जास्त झालं कमी झालं तर इथून समजून येतो पण माईकचा आवाज समजत नाही. त्यामुळे हे जे बटन जे आहे वर आहे ना 8-9. हा हे काय इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे 8 आणि 9 नंबर चालू करायचं. हॅलो हॅलो दाबते खाली. हॅलो चेक चेक कॉर्डलेस आपल्या कसं जोडेल आपल्याकडे वेगळं आहे. हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक पुढचे चालू हॅलो पुढचे झाले. चेक हॅलो. मध्ये बटन सगळे सेट करून ठेवा, हलवायचेच नाही कोणी. नाही तर ते जर ठरवलं ना काही जण नाही मग या ठिकाणी ठरवलं जाऊ दे. काहीच ठरवायचं अजिबात हात नाही लावायचं. समजत नाही कोणाला. आता एवढं सगळ्यांना ट्रेनिंग दिलं म्हटल्यावर
हॅलो चेक तुम्हाला खालचं मटण घेतलं वरचं फिरून काय बघा मॅडम काही मुलांना देतो ना आपण हॉटेलमध्ये, ते मुलं कुठे फिरून जातात लक्षाला माहिती पाहिजे ते कुठे आहे नेमकी हॅलो चेक त्याचा एक फोटो ठेवला तर मॅडम त्याचा फोटो काढून देतात घेतला घेतला कुठल्या पोझिशन मध्ये कोणता आहे हॅलो चेक चेक हॅलो आले लक्षात. मधले पण काढला आणि कोपऱ्यातले पण हे जे आहे ना तुम्हाला सगळं सिस्टम ऑपरेट करायला आहे ना 3 4 चार महत्वाचे हे जे आहे वरच्याला हात नाही लावायचे ऐका ना, आपल्या हातात कसं नाही आहे माहिती करायचं. का? सेट झालं कधी कधी मुलं असतात मुलांना द्यायचेच नाही इथून पुढे हे मधले बटन आहे ना करून ठेवतात मुलं. हे पण आता मी आलो ना ते हे बटन मुलं आहे ना आवाज मोठा काढायचा उद्योग करायला पोरं फिरवतात कुठले मॉडेल नंबर कोण कोरोना दिले याची हे किती कसे पाहिजे एवढे हे सगळे सेंटरला ठेवून देतो तुम्ही काहीच करायचं सगळे सेंटरला पाहिजे सेंटरला आणि हे सगळे फक्त असे ज्यावेळेस जर तुम्हाला वाटतंय की असं एकदम फाटल्यासारखा आवाज येतो तर हे जे बटन आहे वरून 4 नंबरचं हे फक्त कमी करायचं त्या माईकचं ना बाकी सगळं सेंटरला ठेवून द्यायचं बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला हे बटन आहे हे असेच ॲज इट इज पाहिजे फिरवायचे नाही. फिरवायचे नाही हे तुम्ही फिरून देतात पूर्ण आता त्या दिवशी आम्ही त्या हॉलला गेलो ना ते सुद्धा असे फिरवलं होते ते पूर्ण सिस्टीम शिट्टी मारणं आवाज खराब करते हे कसले म्हणे हे बटन सांगा कोणते हे का हो हे इफेक्टचे मॅडम तुम्हाला गाणे वगैरे इथं काय सिंगिंग वगैरे करायचं हा. त्याला काम. कोणते हे बटन त्याला हात नाही लावायचं ना पुढे भरायचे हातात ते बंद केलेले ते बंद असते ते चालेल बंदच ठेवले हे एक मिनिट कसं आहे, अहो, मुलं आहे ना लई करतात. हे बघा आता इथे ना पुढच्या स्पीकर मध्ये आवाज जातो हॅलो 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 चेक चेक बंद होऊन बंद होऊन जाईल इथे LR लिहिलेलं आहे इथे LR लिहिलेलं आहे इथे तुमचे मेन 2 स्पीकर लावलेले या ज्या वायरी आहे या ते पुढचे जे स्पीकर आहे त्याच्या 2 वायरी जर तुम्ही इथून बंद करून दिलं ते LR जे आहे ना ते इथून बंद आउटपुट होईल. जाणार नाही पुढे असं विषय हॅलो चेक चेक आणि हे वरचं म्यूटचं आहे हॅलो 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 चेक चेक ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की कुठंतरी आता आपण 4 माईक लावले तर 4 माईकचं तुम्हाला असं नॉर्मल शिट्टी मारल्यासारखं वाटलं तर याच्या इथं आहे ना एक क्लिपची लाईट लागते बोल हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक आता हे मारतं ना ते नॉर्मल फक्त आहे ना इथूनच सेट करता फक्त या नॉर्मल खाली घ्यायचे हॅलो शिट्टी मारल्यावर ना हा बस बाकी काहीच करायचं नाही तुमचं एवढंच याच्या पुढे जाऊन हे नाही लावून ठेवायचं चेक 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 कोणते नाही हे रेकॉर्ड याचे पेनड्राईव्ह वगैरे हा जो पार्ट आहे ना त्याला काहीच हात नाही लावायचं इथून इकडे तुमचं काही त्याच्यात काम नाही आम्ही नाही लावणार पण हे मुलं कधी कधी मुलं द्यायचंच नाही. दाब नसला का मुलं मोहरांक दिले मग हॅलो चेक बाहेर